माय इंग्लिश बुक क्लास 3 पेज नंबर 2 यामध्ये आपल्याला ही एक्झरसाइज सोडवायची आहे. ई नंबरची. काय लिहिलेलं आहे, काय करायचं आहे, फाइंड द राईट अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन क्लाउड्स. आपल्याला इथे खाली 1 2 3 4 5 शब्द इंग्लिशमध्ये दिलेले आहेत, ज्याचे अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. आता ही विरुद्धार्थी शब्द आपण कुठून शोधायचे, तर इथे बघा, क्लाउड, ढगाच्या आकारामध्ये काही शब्द दिलेले आहेत आपल्याला. इथे दिलेला आहे क्राईंग, अनहॅपी, एंड, सीट, नेवर, बिटर. आता इकडे 6 शब्द दिलेले आहेत आणि इकडे आपल्याला 5 शब्दांचे विरुद्धार्थी शब्द या 6 शब्दामधून घ्यायचे आहे. आता जसं हॅपी, HAPPY, हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी. आनंदीच्या विरुद्धार्थी शब्द हॅपी म्हणजे सुखी किंवा आनंदी. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल, अनहॅपी, UNHAPPY. इथं लिहायचं आपण UNHAPPY. हॅपीचा अपोजिट वर्ड अनहॅपी. दुसरा शब्द लॉफिंग, LAUGHING, लॉफिंग. लॉफिंग म्हणजे हसणे. हसण्याच्या विरुद्ध काय येईल, क्राईंग, CRYING, क्राईंग. इथे लिहू आपण CRYING, क्राईंग. तिसरा शब्द आहे स्वीट, SWEET. आता स्वीटसाठी यामधला कोणता शब्द येणार, स्वीट म्हणजे गोड. गोडचा विरुद्धार्थी शब्द आहे बिटर. बिटर म्हणजे कडू. तर आपण इथे लिहू BITTER, बिटर. त्यानंतर आहे स्टार्ट, START, स्टार्ट म्हणजे सुरुवात. सुरुवातचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, एंड. इथे लिहू आपण END, एंड. त्यानंतर लास्ट शब्द आहे STAND, स्टँड. स्टँड म्हणजे उभा किंवा उभे असणे. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल, स्टँडचा सीट, SIT, सीट. सीट म्हणजे बसणे. इथे लिहू आपण SIT, सीट. हे सगळे शब्द इथे आपल्याला दिलेले आहेत. या शब्दामधूनच शोधून आपल्याला इथे शब्द लिहायचे आहेत. ओके, हे पुन्हा बघा आणि पाठ करायचे, पाठांतर करायचे. कसं, हॅपी, अनहॅपी, लॉफिंग, क्राईंग, स्वीट, बिटर, स्टार्ट, एंड, स्टँड, सीट.